आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय मल्हार। नितीन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अहिल्यादेवी होळकरांचा जय असो। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जय असो। धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि मेंढपाळावर होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनाचा आक्रमक झाली आहे। रविवारी सोलापुरात संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक पार पडली। यावेळी प्राथमिक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून 4 हुतात्मा वंदनात करण्यात आल्या। बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन बंडकर पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। या बैठकीत धनगर आरक्षण, मेंढपाळांवर होणाऱ्या अन्याय आणि समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणासह मागणीसह मेंढपाळांच्या प्रशासनाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी भूमिका संघटनेने मांडली। या मागण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारणार असल्याचा इशारा नितीन बंडकर पाटील यांनी केला आहे। बैठकीदरम्यान जय मल्हार, एकच मिशन, धनगर आरक्षण अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। आज सोलापूर शहरामध्ये मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी बैठक आहे। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमच्या संघटनेच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही धनगर आरक्षणासंदर्भात मेंढपाळावर होणारे अन्याय आणि महिलावर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अन्याय होतोय, त्या अन्यायाविरोधात मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं आम्ही या मुख्यमंत्र्यांना सुद्धा जाब विचारणार आहोत। कारण गेली कित्येक वर्षापासून धनगर समाज या आरक्षणापासून वंचित आहे। आज महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीच्या 30,600 काहीतरी जागा निघाल्यात, परंतु त्या जागेमध्ये धनगर समाजाला सध्याची 3.5% आरक्षण असूनसुद्धा 30,000पैकी त्या ठिकाणी 100 जागा धनगर समाजाला भेटतात। यामध्ये कुठेतरी धनगर समाजाचं आरक्षण असूनसुद्धा टक्का खाली घसरलेला आहे। या संदर्भात सुद्धा आम्ही मुंबई जाम करणार आहोत। मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं मेंढरासहित जो काही धनगर समाजाच्या हिताचा विचार करेल, जो धनगर समाजाच्या गरीब आमच्या मेंढपाळाच्या बांधवांचा जो विचार करेल, त्याच्या पाठीमागे मल्हार रक्षक संघटना कायमस्वरूपी असेल आणि येणाऱ्या काळामध्ये मल्हार रक्षक संघटना शेवटच्या श्वासापर्यंत धनगर समाजाच्या हिताचं काम करेल। सोलापूर जिल्ह्यातून होणार आहे का पूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही नाही, मल्हार रक्षक संघटनेचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पदाधिकाऱ्यांच्या बैठका चालू आहेत। या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हे या ठिकाणी बैठका घेऊन आम्ही सर्व समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपण मुंबई गाठणार आहोत। मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, तुम्ही त्याच्या विरोधात करताय का? तुम्ही त्यांना सपोर्ट? नाही, मराठा बांधवाला आमचा पहिल्यापासून सपोर्टच आहे। आमचं सुद्धा त्यांना आरक्षण भेटावं ही मागणी पहिल्यापासूनची आमची पण आहे। धनगर समाज मराठा बांधवांच्या विरोधात नाही, परंतु काही राजकीय पुढारी असतील ते त्यांचं राजकारण करत असतील, परंतु मल्हार रक्षक संघटना ही मराठा बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे।